जय भीम. मी राजकीय सामाजिक विश्लेषक संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये का हारले. तर त्याविषयी आपण अधिक माहिती घेणारच आहोत. परंतु त्या अगोदर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त जनतेपर्यंत पाठवला पाहिजे. चला तर पाहूया आजचा जो आपला विषय आहे त्याकडे आपण वळूया. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी का हारली आणि वंचित बहुजन आघाडी सुद्धा का हारली. तर मित्रांनो, यावर आपण अधिक माहिती घेण्याच्या अगोदर आपण महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल काय लागला याकडे आपण पाहूया. मित्रांनो, महायुतीचे जे पक्ष आहेत भाजपला या निवडणुकीमध्ये 137 जागा मिळालेल्या आहेत. शिंदे सेनेला 58 जागा मिळालेल्या आहेत. अजित पवार गटाला 41 जागा मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला 14 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 15 जागा मिळालेल्या आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 20 जागा मिळालेल्या आहेत. मित्रांनो, हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची चर्चा आपल्या देशामध्ये सर्वत्र होत आहे. यामध्ये पत्रकार, विश्लेषक, समीक्षक, विचारवंत या सर्वांमध्येच ही चर्चा चालू आहे. आणि नक्कीच मित्रांनो, ज्या अर्थी देशातील हे अनेक लोक ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये बोलत आहेत, तर नक्कीच ईव्हीएम मशीनमध्ये गडबड घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, मग हे आजच घडले आहे का? तर नाही. हे छत्तीसगडमध्ये सुद्धा घडले असल्याची चर्चा आहे. हे हरियाणा राज्यामध्ये सुद्धा घडले असण्याची शक्यता आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडले आहे. तरीही परंतु मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये असताना सुद्धा त्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा राहिले नाही किंवा अनेक जण कोर्टामध्ये गेले नाहीत, याचं नक्कीच आश्चर्य वाटले पाहिजे. किमान आता तरी मित्रांनो, ईव्हीएम मशीनमध्ये जो गडबड घोटाळा झाला आहे त्या विरोधामध्ये नक्कीच कोर्टामध्ये जाण्याची गरज आहे आणि या देशामध्ये जन आंदोलन उभा करण्याची सुद्धा गरज आहे आणि ते झालं पाहिजे. आणि ते आंदोलन उभा करण्याच्या तयारीमध्ये अनेक जण आहेत, त्याचं नक्की स्वागत आहे. आणखीन एक महत्त्वाचा विषय असा आहे की यापुढील ज्या निवडणुका या देशामध्ये होणार आहेत त्या निवडणुकास ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे. या संदर्भामध्ये सुद्धा देशामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि त्या विरोधामध्ये ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन उभा करत असताना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी सुद्धा जोर लावून धरणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. मित्रांनो, यामध्ये आणखीन एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. तो मुद्दा असा की लोकसभेला महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान झाले, त्यांच्या अनेक जागा निवडून आल्या, परंतु मग विधानसभेला कमी का झाल्या. तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जाती जनगणनेचा विषय असेल त्याकडे भाजप सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उलट या 10 वर्षामध्ये जाती जनगणना होऊ दिली नाही. हे तमाम ओबीसीच्या किंवा जो आरक्षित वर्ग आहे त्या आरक्षित वर्गाच्या देशातील अनेक जनतेच्या हे लक्षात आलेले आहे की भाजपने जाणीवपूर्वक जाती जनगणना होऊ दिली नाही. या गोष्टीचा परिणाम असा झाला की यावेळेस ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस नक्कीच भाजप सरकारच्या जागा कमी झाल्या आणि जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा निवडून आल्या. काँग्रेसला त्यांनी भरभरून मतदान केले
आणि संविधान बचाव ही जी राहुल गांधीने भूमिका घेतली त्याला अनेकांनी आपल्या मतदानातून पाठिंबा दिला. हा एक खूप महत्वाचा विषय झाला. परंतु मित्रांनो, नुकताच परवा सुप्रीम कोर्टाचा एक निकाल लागला की त्या निकालामध्ये SC ST या वर्गांना क्रीमी लेअर आणि उपवर्गीकरण हे लागू करण्यात आले. त्यामुळे परत एकदा या देशातील जनता सुप्रीम कोर्टावर नाराज झाली, त्याचप्रमाणे भाजपवर नाराज झाली आणि काँग्रेसवर सुद्धा. काँग्रेसवर का झाली? तर हा निर्णय जो आहे, जिथे जिथे काँग्रेसचे राज्य असेल त्या त्या राज्यामध्ये हा निर्णय लागू करण्याची काँग्रेसने घोषणा केली. त्यामुळे विधानसभेतील त्यांच्या जागा कमी झाल्या, हे सुद्धा एक कारण आहे. आरक्षणाचा विषय बाळासाहेब आंबेडकरांनी उचलून धरला आणि वंचितचे जवळपास 200 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांनी उभा केले आणि काँग्रेस आघाडीला जे मतदान होणार होते त्यातील SC ST समाजाचे जास्तीत जास्त मतदान हे वंचित बहुजन आघाडीला झाले. त्यामुळे सुद्धा महाविकास आघाडी हारली, असे त्याचे एक दुसरे कारण आहे. मित्रांनो, यापुढे ज्या ज्या वेळेस या निवडणुका होतील त्यावेळेस नक्कीच काँग्रेस आघाडीने किंवा महाविकास आघाडीने विचार करणे गरजेचे आहे. कारण महाविकास आघाडीचा जो मतदार आहे, वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे किंवा या देशातील जो बहुजन मतदार आहे, बहुजन समाजाचे जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे. तरच यापुढे सुद्धा महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. अन्यथा मग वंचित बहुजन आघाडीसारखे सुद्धा पक्ष कोसळू शकतात आणि महाविकास आघाडीचे पक्ष सुद्धा कोसळू शकतात. हे त्यांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवे आणि या पुढील निवडणुका या दोघे मिळून निवडणुकाचे नियोजन करणे गरजेचे आहे आणि दोघे मिळून एकत्रित या निवडणुका लढण्याचे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या देशात जाती जनगणनेचा जो विषय महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे खाजगीकरणाचा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे. या देशामध्ये जास्तीत जास्त खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याला वेळीच रोखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी खाजगीकरणाच्या विरोधामध्ये सुद्धा आता काँग्रेसने भूमिका घेणे गरजेचे आहे. एकेकाळी जरी भाजपने आणि काँग्रेसने हा खाजगीकरणाचा विषय लागू केला होता, त्यास आता रद्दबातल ठरवणे गरजेचे आहे किंवा त्यावर अधिक विचार करणे गरजेचे आहे. या देशातील जो सुशिक्षित वर्ग आहे, बेरोजगार वर्ग आहे, त्यांना जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या मिळणे अपेक्षित आहे आणि खाजगीकरण जर होत असेल तर जी भांडवलदाराची मनमानी आहे त्याला या गोष्टीमुळे नक्कीच चाप लागेल. त्यासाठी खाजगीकरणाच्या विरोधामध्ये सुद्धा जन आंदोलन उभा राहणे गरजेचे आहे. EVM मशीनच्या विरोधामध्ये सुद्धा जन आंदोलन उभा राहणे गरजेचे आहे आणि ते या पुढील काळामध्ये महाविकास आघाडी करेल. बहुजनाचे सर्व पक्ष या विरोधामध्ये उभे राहतील अशी अपेक्षा आहे. ही अपेक्षा व्यक्त करून आजचा आपला हा व्हिडिओ संपूया. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय भीम.